सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. रामराम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर उषा आणि आतापर्यंत आपण सिद्धनाथाच्या मंदिरातील सिद्धनाथाची पूर्ण माहिती बघितली. पण आपण एक आज अशी गोष्ट बघणार आहे की जी तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलीच नाही. ती म्हणजे सिद्धनाथाच्या मंदिराला चिटकून आपले हिरानाथजी महाराज यांचा एक मठ आहे आणि त्या मठामध्ये आपल्या सिद्धनाथाची गादी रवींद्रनाथ महाराज यांच्याकडून आपण आता सिद्धनाथाच्या गादीची आणि मठाची पूर्ण माहिती जाणून घेऊया. चला मग. माझं नाव रवीनाथ गुरु हिरानाथजी महाराज. हा सिद्धनाथांचा मठ आहे. इथून 2 टाइम देवाला पहिला नैवेद्य असतो. आपल्या गुरु शिष्य परंपरेची हे गादे आहे. पूर्वी कसे असायचे की नवसाने मुलं सोडली जायची, तसं मला पण इथं वाहिलेलं आहे. वयाच्या 9व्या वर्षापासून मी इथं आहे. म्हणजे 1989 साली मी इथं मठात आणून मला वाहिलं. तेव्हापासून मी आतापर्यंत हा मठ चालवत आलेलो आहे. कारण बाबा आमचे जे गुरु होते हिरानाथजी महाराज यांची समाधी झाली 3/2/94ला. नाथ संप्रदायाची गादी आहे. ही गुरु शिष्य परंपरेची गादी असल्यामुळं ही पुढे चालत राहणार आहे. ही सिद्धनाथांची इथं गादी आहे हे लोकांना माहीत नाही. लोक मंदिरात येतात, तिथून दर्शन घेऊन बाहेर जातात. हे आता मी 5वे मठाधिपती म्हणून आता आहे इथं. याच्या आधी पहिले हिरानाथ गुरु बापूनाथ महाराज होते. हे माझी 5वी पिढी आहे. हा पूर्वी मठ होता तो सगळा माळवदी होता. 2007 साली मी हे सगळं पाडून नंतर स्लॅब टाकला. पौष वद्य कालाष्टमीला महाराजांची पुण्यतिथी असते आणि काल 11 जानेवारी 2026 रोजी काल मोठ्या औसात महाराजांची पुण्यतिथी साजरी झाली. गावातून नगर प्रदक्षिणा करून पालखीतून मिरवणूक काढून नंतर महाप्रसाद झाला. मोठ्या संख्येने लोक आले होते, ग्रामस्थ, भक्तगण, शिष्यमंडळी. आणि इथून पुढं पण या प्रत्येक कार्यक्रमाला यावे लोकांनी आणि सिद्धनाथाची गादी किंवा मठाचं महात्म्य कळावं लोकांना. ह्यासाठी देवाला दर्शन केल्यानंतर डायरेक्ट मठात यावं. मंदिराकडून आल्यानंतर त्या गेटच्या खाली तिथं समाधी आहे हिरानाथ महाराजांची. तिथून जरा पुढं आलं की महादेव मंदिर आहे पुरातन. आणि महादेव मंदिर झाल्यानंतर इथं सिद्धनाथांची गादी आहे. इकडे पलीकडच्या बाजूला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या गणपती, उजव्या सोंडेचा गणपती आहे. कालभैरवाची मूर्ती आहे. तर आता आपण महाराजांकडून मठाची पूर्ण माहिती ऐकली. तर जसं आपण सिद्धनाथ जोगेश्वरी मातेच्या पाया पडतो, आपल्या सगळ्या इच्छा तिथं पूर्ण होतात. मंदिराच्या बाजूला चिटकून गादी आहे आणि आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. त्यामुळं मी आज हा व्हिडिओ बनवतोय आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे मला की मंदिरात आल्यानंतर इथून पुढं ह्या गादीचं एकदा दर्शन घेऊन नक्की जावा. तर सिद्धनाथाच्या नावानं चांगलं.